मावशी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझी प्रकृती चांगली राहो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. माझी छोटी बहीण 75वीत पदार्पण करत आहे, त्याबद्दल तिचे अभिनंदन आणि 75वीच्या खूप खूप शुभेच्छा. उषा, तुला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतोय. तुला वाढदिवसाच्या खूप आभाळावर शुभेच्छा. तुला आनंदी निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आमच्या गुरुचरणी प्रार्थना. उषा म्हणजे हसरी प्रसन्न पहाट आणि तशीच तू आहेस हसरी. तशीच सदैव हसत राहा आणि हास्यात फुले गुंफीत राहा. आज आमच्या बहिणींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 2 शब्द. आमच्या बहिणी म्हणजे सर्वात अत्यंत प्रेमळ, दयाळू, कोणी काही बोलो एकदम शांत, प्रत्येक वेळात कामात करतो, नोकरी असो काही असो, कधी विश्रांती नाही कधी काही नाही, आणि किती नेहमी कोणाला हसवसायचं आहे आणि असंच त्यांच्यावर राहावं आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याची उत्तम रीती प्रगती व्हावी, त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं एवढी आमच्या कुटुंबियाकडून. हॅलो वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्यासारखी जाऊ सगळ्यांना मिळो असे माझे खरोखर देवाचरणी प्रार्थना आहे. हॅपी बर्थडे बाबू. हाय, आम्ही तुला अमृत महोत्सव दिनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. यापुढे तुझे आयुष्य खूप निरामय, निरोगी व सुखमय जावो. तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच सदिच्छा. हॅपी बर्थडे परत.
नमस्कार. आम्ही तुला 75व्या वाढदिवसानिमित्त आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य तुम्हाला आरोग्यदायी आणि आनंदी जाईल. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. नमस्कार मावशी. जीवेत शरदः शतं शतं सुदिनं सुदिनं जन्मदिनं भवतु मंगलम जन्मदिनं विजयी भव सर्वदा. जन्मदिनस्य हार्दिक शुभेच्छा. माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या आणि अमृत महोत्सवी वाटचालीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. उषामावशीबद्दल बोलायचं झालं तर उषामावशी म्हणजे उत्साहाचा जणू खळाळता झराच. घरी आलेल्यांचं आपुलकीने प्रेमाने स्वागत करून त्यांना चविष्ट स्वादिष्ट पदार्थ खायला घालून ती तृप्त करत असते. अशी आमची उषामावशी सांस्कृतिक कार्यक्रमात तेवढ्याच उत्साहाने आणि हिरिरीने सहभागी होत असते. अशा हौशी कलावंत असलेल्या आमच्या उषामावशीला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो उषा मावशी. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. तुला असंच हसतमुख निरोगी आनंददायी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. हॅलो हाय नमस्कार. मी सचिन हळबे. ॲक्च्युली मी खरंच खूप खुश आहे. आज माझ्या काकूबद्दल मला काही सांगायचं आहे त्याबद्दल मी खुश आहे. काकू म्हणजे खूप 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 ग्रेट. अतिशय शांत, त्यानंतर सतत कामात गरक राहिलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कूल. एकदम एवढी कूल पर्सनॅलिटी मी खरंच अजून कोणी बघितली नाही. एकदम शांत व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा वाढदिवस 2 तारखेला माझा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाला आवर्जून माझ्याच काही आमच्या कुटुंबाच्या सगळ्यांच्याच वाढदिवसाला ती न विसरता फोन करते. खरंच आजपर्यंत अजून सुद्धा त्याचा फोन येतो. दर दिवशी सकाळी मी ऑफिसमध्ये असतो. तो 9-9:30च्या दरम्यान त्याचा फोन येतो. बड्डे विश करते. मला खूप 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 बरं वाटतं. खरंच अजून काकू म्हणजे आमच्या वाढदिवस विश करते. शी इज ग्रेट. आता या 75व्या वर्षी ती आता पदार्पण करते. माझ्याकडून स्वरांगी सारंगी अखंड हळबे कुटुंबाकडून तिला वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे काकू. विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. थँक्यू. जय जय रघुवीर समर्थ. आमच्या बहिणी उषा बहिणी यांच्या 75 निमित्तानं काही थोडंसं त्यांचं कौतुक करावं, बोलण्याच्या माध्यमातून अशी प्रेरणा दिली गेली आणि म्हणून एक 2-4 शब्द बोलणार आहे. आमचे बंधू बबनराव, त्यांचं पाळण्यातलं नाव किंवा प्रचलित नाव काय असेल तर असो, पण आम्हा सर्वांना आवडलेलं भावलेलं असं बबन हे लाडकं नाव. तर अशा या आमच्या बंधूंच्या म्हणजे बबनरावांच्या जीवनामध्ये या उषा बहिणींचा प्रवेश झाला आणि त्यांचं नाव जसं उषा आहे तसाच उषःकार आमच्या बंधूंच्या जीवनामध्ये निर्माण झाला. आमच्या बंधूंचं लग्न हे 50 वर्षापूर्वी 40-50 वर्षापूर्वी प्रेमविवाह या पद्धतीने झालेलं. बरं का, ज्या काळामध्ये प्रेमविवाह हे प्रकरण आजच्या इतकं फोफावलेलं नव्हतं, त्या काळात आमच्या बंधूंनी प्रेमविवाह केला. पण तो जो प्रेमविवाह केला किंवा झाला तो आंधळेपणानं केलेला नव्हता. तो उत्तम कुलशील पाहून असा झालेला होता. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आमचे काका, आता काका म्हटल्यानंतर आम्ही आमच्या वडिलांना काका म्हणत होतो आणि आमच्या चुलत्यांना दादा म्हणत होतो. तर मला इथं सांगायचं आहे ते चुलत्यांच्या विषयी, म्हणजे ज्यांना आम्ही दादा म्हणत होतो त्यांच्याविषयी. ते इतके उत्तम आचार संपन्न होते की मला त्यांच्याविषयीचा आजही विलक्षण अभिमान आहे. मी जेव्हा रोज ब्रह्मयज्ञ करून त्यांना पाणी देतो तेव्हा मला त्यांचं स्मरण रोज होतं आणि त्यांचं जीवन हे अभिमान वाटण्यासारखंच होतं. देवाची पूजा कशी करावी हे आमच्या चुलत्यांकडून म्हणजे दादांकडूनच शिकावं. तर असे हे आमचे दादा म्हणजे शुद्ध
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीजच जिथे शुद्ध आहे तिथं त्यांच्या पोटी निर्माण होणारी फळं ही रसाळ गोमटीच असणार ना. त्यामुळं आमचे बंधू बबनराव हेही तसेच सगळ्यांचं प्रेम संपादन केलं आणि अशा या आमच्या बंधूंच्या जीवनामध्ये हा उषारूपी उषःकाल झाला आणि आमच्या बंधूंचं जीवन सुखमय झालं. आज इतकी वर्ष झाली पण दोघंही एकमेकांशी एकरूप झालेली आहेत आणि याचं सगळं श्रेय जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा ठरवला तर तो उषा वहिनींना द्यावा लागेल. तर अशा या उषा वहिनींच्या आमच्या बंधूंच्या जीवनातल्या प्रवेशामुळं त्यांचं कुटुंब हे एक आदर्श कुटुंब म्हणून समाजामध्ये आज उभं आहे. त्यांची मुलं ही मातृभक्त आहेत, पितृभक्त आहेत. उषा हे नावच बळी पवित्र नाव आहे. उषा प्रशस्ते गर्गा. गर्ग ऋषींच्या संदर्भातलं हा श्लोकार्थ आहे किंवा हे वचन आहे की पवित्र वेळ कोणती तर उषः काल म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीची जी वेळ आहे ती अत्यंत पवित्र वेळ आहे. तर असा हा पवित्र समय आमच्या उषा वहिनींच्यामुळं आमच्या बंधूंच्या जीवनामध्ये आलेला आहे. 75 निमित्तानं मी हे आमच्या उषा वहिनींच्या किंवा आमच्या बंधूंच्या विषयी येथे कौतुकाचे म्हणजे गुणवर्णनाचे प्रयत्न करतो ते तेवढ्यासाठी आहे. मला त्यांच्या प्रेमाचा विलक्षण लाभ झालेला आहे लहानपणापासून. लहानपणी मला ते असं एखादं गाणं म्हणून दाखवायचंय आणि मी तसंच्या तसं त्यांना म्हणून दाखवायचं. अजूनही त्यांच्या ते लक्षात आहे. तर अशा तऱ्हेनं हे आमचे बंधुराज अत्यंत कृतज्ञ कृतार्थ असं जीवन जगले आणि म्हणून या आमच्या उषा वहिनींच्या 75 निमित्तानं या आदर्श दाम्पत्याला आमच्या बंधूंना आणि बहिणींना मी परमेश्वराजवळ प्रदीर्घ आयुष्य आणि उत्कृष्ट आरोग्य अशी मागणी करून मी त्यांचं शुभचिंतन करतो. भरपूर आयुष्य मिळावं, प्रदीर्घ आयुष्य मिळावं आणि आरोग्य संपदा त्यांना लाभावी. त्यांची पुढची पिढी ही आपल्या सनातन धर्माचं महत्व जाणणारी व्हावी आणि आमच्या कुळाचा चांगल्या अर्थानं यशस्वी रीतीनं त्यांनी कीर्ती पताका कीर्तीचा डंका या जगामध्ये पेटावा आणि परमेश्वरानं या आमच्या कुटुंबावरती आपली कृपेची छाया ठेवावी अशी मी प्रार्थना करतो आणि या आमच्या उषा बहिणींना आणि बबनरावांना शुभचिंतन करून माझे 4 शब्द संपवतो. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.